तुम्ही पाहत आहात आपलं मलकापूर न्यूज। हिंदू हृदय सम्राट गोपीचंद पडळकर साहेबांचा, हिंदू धर्मरक्षक आमदार गोपीचंद पडळकर साहेबांचा। या जित्यावर करायचं काय? खाली डोकं वर पाय। या जित्यावर करायचं काय? खाली डोकं वर पाय। या जित्यावर करायचं काय? खाली डोकं वर पाय। एक छंद गोपीचंद, एक छंद ये मागे रे, ये मागे प्रस्थापित मी राहुल पुजारी, कट्टर गोपी सैनिक, प्रस्थापित व्यवस्थेच्या छाताडावर नाचून सर्वसामान्यांच्या जनतेचे, बहुजनांचे प्रश्न सोडवण्यासाठी 24 तास अहोरात्र झटणाऱ्या माननीय गोपीचंद पडळकर साहेबांचा एकेरी व चुकीचा उल्लेख ज्या पद्धतीने जिथे आव्हाडने केलेला आहे, त्यामुळे त्याला आज बांगड्याचा आहेर करून त्याला त्याच्या प्रतिमेला चपलीने मारण्यात आलेला आहे। ही प्रस्थापितांच्या दावणीतली जी कुत्रे आहेत जिथे आव्हाड सारखी, यांनी इथून पुढे मर्यादेत राहावं। सांगलीचा इतिहास आहे, गेल्या 12 वर्षातला जितेंद्र आव्हाडाला आठवत असेल तर 12 वर्षापूर्वी जितेंद्र आव्हाडाला याच सांगलीमध्ये दीनानाथ मंगेशकर गृहात शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द वापरल्यामुळे मारहाण करण्यात आली होती। हे सांगलीचं पाणी आहे। जित्या गायकवाडनं, जित्या आव्हाडनं इथून पुढे मापात राहावं व आमच्या नेत्यांच्या विरोधात चुकीचं आणि बदनामीकारक कुठलं वक्तव्य केल्यास इथून पुढे जशास तसं उत्तर दिलं जाईल हे ध्यानात ठेवावं। सदरचं आंदोलन हे कुणाच्या वतीने घेण्यात आले? हे सर्व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते, सर्व बहुजन समाज, सर्व गोपीचंद पडळकर प्रेमी यांच्या वतीने हे आंदोलन घेण्यात आलेलं आहे। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आपलं मलकापूर न्यूज चॅनलला YouTubeवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।